नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, जो 19 तारखेपासून बंगालच्या सरामध्ये जो चक्रकार दाब तयार झाला होता, त्याचा प्रभाव हा भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या भागाकडे तो चक्रदाब सरकत आहे. आणि तो मागील 1-2 दिवसांमध्ये तो बंगालच्या उपसागरामध्ये सरकत होता, परंतु तो परत विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी सरकल्यामुळे तो तसा तेलंगणा या ठिकाणी, तसे हैदराबाद या ठिकाणी तो प्रवेश करीत आहे. त्यामुळं महाराष्ट्रात याचा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना प्रभाव पडणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्र, महाराष्ट्रात याचा प्रभाव हा 26 तारखेला पाहिला असता. 26 तारखेला विदर्भ साईडला पावसाचा अंदाज आहे. विदर्भ साईडला तो जो विशाखापट्टणम या भागामध्ये चक्रवात दाब आहे तो तेलंगणामध्ये सरकून 26 तारखेला विदर्भात तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्र, 26 तारखेला तो विदर्भातील चंद्रपूर तसेच नांदेड, संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे 26 तारखेला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र तसेच परत त्यामध्ये वाढ होत आहे. आणि 26 तारखेलाच नाशिक, जळगाव, अकोला, नांदेड, संभाजीनगर, सोलापूर, बीड, लोणार, पुसद, अमरावती, जळगाव या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच जालना, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, वाशिम, जिकडे पाहिला असता करंजा, अमरावती, पुसद, यवतमाळ, हिंगोली, परभणी या भागामध्ये 26 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र. आणि 26 तारखेपासून हे रात्री 26 तारखेला रात्री 10च्या टायमाला अकोला, अकोटा, करंजा, अमरावती, अचलपूर, आर्वी, यवतमाळ, खामगाव, वाशिम, हिंगोली, पुसद, जिंतूर, परभणी, लोणार, चिखली, जालना, जळगाव, संभाजीनगर, पैठण तसेच इकडे पाहिला असता धुळे, जळगाव, शिरपूर, नंदुरबार या भागामध्ये 26 तारखेला रात्री 11च्या टायमाला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच अहमदनगर, संभाजीनगर, पैठण, जालना या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस हा 26 तारखेला रात्री 11च्या टायमाला होण्याचा अंदाज आहे. तसेच बार्शी या भागामध्ये देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि शेतकरी मित्र, 27 तारखेला संभाजीनगर, जालना, बीड, माजलगाव, केज, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, पंढरपूर तसेच सांगली, कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे 27 तारखेला देखील. हा पाऊस शेतकरी मित्र सातत्याने वातावरणात बदल होत आहे. त्यामुळं हा पाऊस सध्या तरी 27 तारखेला इंदापूर, करमाळा, जामखेड, बीड, माजलगाव, केज, जिंतूर, परभणी, लोणार, वाशिम, कारंजा, अकोला, अमरावती या पट्ट्यामध्ये 27 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच हा पाऊस शेतकरी मित्र विदर्भ साईडला 27 तारखेला देखील पूर्ण विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 28 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पण सध्या तरी 28 तारखेला 27 तारखेलाच पूर्ण विदर्भ, नागपूर, उमरेड तसेच वर्धा, चंद्रपूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हिंगणघाट आणि उमरेड या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज आहे. तसेच इकडे नागपूर साईडला देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे. विदर्भात 27 तारखेला खूप मोठे असे पावसाचे वातावरण राहणार आहे 27 तारखेला. आणि गारा देखील पडू शकतात विदर्भ साईडला. आणि 27 तारखेलाच त्या बाकीच्या पट्ट्यामध्ये मराठवाडा आणि तसेच इकडं करमाळा,
इंदापूर या भागामध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील 27 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्र 26 तारखेपासून ESA मॉडेल देखील जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज घेत आहे. काही जिल्ह्यात तुरळक 26 तारखेला आणि काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे. तर 26 तारखेला शेतकरी मित्र पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये देखील 2च्या टायमाला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पंढरपूर, बार्शी, तुळजापूर, बीड, केज या भागामध्ये 26 तारखेला 2च्या टायमाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र याच्या टायमाला देखील बीड, केज, माजलगाव, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे 26 तारखेला. आणि 26 तारखेलाच हा पाऊस जिंतूर, खेड, पुणे, सातारा, कराड या ठिकाणी देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच नाशिक, शिरपूर या भागामध्ये देखील 26 तारखेला जवळजवळ सर्वच मॉडेल शेतकरी मित्र पावसाचा अंदाज लागत आहेत. पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पण पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर 26 तारखेलाच रात्री म्हणजे 27 तारखेला रात्री 1च्या टाइम 26 तारखेला रात्री 1च्या टायमाला अहमदनगर, जामखेड, करमाळा, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सांगली, जत या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. संभाजीनगर, जालना, मनमाड, विजापूर, चाळीसगाव, मालेगाव या भागामध्ये जवळजवळ शेतकरी मित्र हा पाऊस 27 तारखेला देखील आहे. आणि 27 तारखेला संभाजीनगर, जालना, पैठण या मध्यभागी जोरदार पाऊस होऊन काही ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज आहे 4च्या टायमाला. 27 तारखेला 5च्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तर हा पाऊस शेतकरी मित्र 27 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. 27 तारखेला सातारा, अकलूज, बीड, अहमदनगर, संभाजीनगर, लोणार, जळगाव, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, खंडवा, अकोला, अमरावती या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. परंतु अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला गारा पडण्याचा अंदाज आहे. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.